आणि फ्रेंड्स 11 या संघाकडून सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेत. दोन्ही बंधू, एक मोठा बंधू ओमकार नवले, त्याच्याबरोबर लहान बंधू कार्तिक नवले. त्याचबरोबर चार षटकांचा सामना असणार आहे आणि 4 बॉलर बंधनकारक असणार आहे. बॉल दे रही यार. रॉयल वॉरियर्स, शिवम 11 रॉयल वॉरियर्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना फ्रेंड्स 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तसेच सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात ओमकार आणि कार्तिक नवले. कार्तिक नवले ऑन स्ट्राईक. राज सिंग याने टाकलेला पहिला चेंडू, 1 धाव पूर्ण. पहिल्या चेंडूवर 1 धाव, 1 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 1. शिवम 11 रॉयल वॉरियर संघातर्फे पहिला षटक घेऊन येत आहेत ते राज सिंग. आणि आता यापुढे आपल्याला या सामन्यासाठी आवाज ऐकायला मिळणार आहे ते म्हणजे आकाश वाडेकर यांच्याकडून पुढचं समालोचन. हॅलो, हॅलो. इथे मात्र अपील केली होती. इथे मात्र पंच रनआउट दिलाय की LBW दिलेला आहे. अंपायर आत्ताचा आउट कसा आहे, रनआउट आहे की LBW आउट दिलेला आहे पायचीत. आणि इथे पहिला फलंदाज बाद होतोय फ्रेंड्स 11 संघाचा ओमकार नवले. आणि कार्तिक नवले याच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. जर लगातार 3 षटकार मारले तर नंदू मांजरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बाउंड्रीज जरी मारली तरी 1000 रुपये पारितोषिक असेल कार्तिक नवलेसाठी. पुढील चेंडू नवीन फलंदाज रोहित सिंग. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय पिंटू सिंग. आणि कार्तिक याला स्ट्राईक दिलेले आहे. आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये कार्तिक नवले यांनी अप्रतिम अशी फलंदाजी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. पुढील चेंडू लेफ्ट हँड गोलंदाज राज सिंग सामना करेल कार्तिक नवले. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झालाय, काही समजू शकत नाहीये. चेंडू जाऊन निर्धाव पोचतोय विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये राज सिंग. फर्स्ट इनिंग चालू असताना पाहायचे किती धावांचं आव्हान दिलं जातंय फ्रेंड्स 11 संघाकडून. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय, त्यावरती मात्र एकच धाव मिळते. अप्रतिम गोलंदाजी करतोय राज सिंग. पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका अजून येऊ दिला नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र पुरेपूर प्रयत्न करत आहेत मोठे फटके खेळण्याचा, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय राज सिंग. काही
समजू शकत नाहीयेत फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा बीट झाला पूर्णपणे रोहित, काही समजू शकत नाही आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय. एक गडी बाद 3 धावा फ्रेंड्स 11 संघाच्या. चार षटकांचा सामना आहे. पाहायचे उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावसंख्या करतायत दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षण करत असणारा संघ शिवम 11 रॉयल वॉरियर्स. संघाकडून दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजाचं नाव, गोलंदाजीसाठी अर्जुन, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. पंचांच्या उजवी डावीकडून गोलंदाजी, पहिला चेंडू इथे वाईड येतोय. अवांतर धावसंख्येने सुरुवात करतोय अर्जुन. संघाची धावसंख्या 4 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पाहायचे पुढील चेंडू पंचांच्या डावीकडून सामना करेल कार्तिक. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता स्ट्रेट ग्राउंड. इथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न देखील केला जातो आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. अप्रतिम थ्रो केला होता परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल कार्तिक नवले. इथे मात्र अप्रतिम फटका, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. देखील लावलेला आहे कार्तिकसाठी. इथे मात्र मिस्टाईन फटका झालाय. झेलबादची संधी, मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेलबाद होतोय कार्तिक. बॅक
पाहायचंय कशा प्रकारे संघाला सावरतोय. धावसंख्या 12 झालेली आहे. इथे मात्र खूप फास्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुनकडून. अजून एक निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू बाकी. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायचे कशा प्रकारे खेळतोय फहाद. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु अप्रतिम अशी गोलंदाजी. एक षटकार जरूर आला परंतु उर्फ नानू दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक झाले ते 12. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आशिष कनोजिया गोलंदाजीसाठी. सामना करेल रोहित. इथे मात्र अप्रतिम फटका, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धाव. आपल्या संघासाठी प्रेक्षकांना नक्कीच षटकार आणि चौकार पाहायला आवडेल. त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना रोहित. शॉर्ट पिच चेंडू होता. एक धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय 1 धावेसाठी. स्ट्राईक देखील रोटेट होते. नवीन फलंदाज आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. प्रथमेश. पाहिजे कशा प्रकारे खेळतोय प्रथमेश. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु इनसाइड एज आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब असा थ्रो पाहायला मिळतोय आणि गॅदर देखील करता आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र पाहायचंय पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल इथे आणि धावबाद झालाय तो प्रथमेश. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. वाईड चेंडू. 1 बाउन्स देखील दिला जातो पंचांकडून. फ्रेंड्स 11 संघाकडून इथे एक चूक देखील होते. वारंवार विकेट मात्र इथे गमावतात फ्रेंड्स 11 संघ. त्यामुळे स्कोरवर देखील अंकुश लावून ठेवण्यात यशस्वी ठरलाय रॉयल वॉरियर्स. तिसरं षटक चालू आहे. पाहायचंय कितपत धावांपर्यंत मजल मारतोय फ्रेंड्स 11 संघ. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका देखील आला होता परंतु अप्रतिम कमबॅक करतोय आशिष. इथे मात्र निर्धाव चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी.
आशिष कनुजिया करतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 21 या धाव संख्येवरती. इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. काही समजू शकत नाहीये फलंदाज सुनील. पहिला चेंडू षटकार मारला होता पिंटू याने, परंतु त्यानंतर काही समजू शकत नाहीयेत फलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय आशिष कनोजिया रॉयल वॉरियर संघाकडून. पुढील चेंडू स्लोअर वन चेंडू होता, ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. षटकार आणि चौकार पाहायला मिळतील का पाहायचे दोन्ही फलंदाजांकडून. इथे मात्र एक्साच्या दिशेने खेळून काढलेला फटका. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नकार मिळतो पिंटूकडून. गोलंदाजीसाठी फकीरा शेवटच्या षटकामध्ये रॉयल वॉरियर संघाकडून पाहायला मिळतोय. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर एक सेट बॅटर रोहित सिंग. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेलबादची संधी आणि इथे फलंदाज बाद होतोय रोहित. बॅक टू दी पवेलियन. च्या काही चेंडूंमध्ये किती धावा मिळवण्यात यशस्वी ठरतोय फ्रेंड्स 11 संघ. इथे मात्र अकुट टप्प्याची गोलंदाजी. व्हाईट बॉल आणि नवीन फलंदाज आलाय हरिओम. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतात. मोठे फटके मारतात की नाही. इथे मात्र पुन्हा एकदा बेड झालाय पूर्णपणे हरिओम. धावसंख्या मात्र स्थिर आहे. पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना रॉयल वॉरियर्स संघाने. अप्रतिम गोलंदाजी करतायत गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे खराब अशा क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. प्रयत्न चांगला होता, परंतु झेल मात्र इथे सुटलाय. चांगली गोलंदाजी करतो अखेरच्या षटकामध्ये फकीरा. इथे मात्र सुनीलने एक अप्रतिम फटका खेळून काढला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. एकतीस धावा धाव फलकावरती. पाहायचंय अजून एक षटकार पाहायला मिळेल का सुनीलच्या बॅट मधून. इथे मात्र सरळ खेळू दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि अप्रतिम असा थ्रो आणि धावबाद होतोय सुनील. शेवटच्या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. तर
रॉयल वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असेल पुढच्या इनिंगमध्ये. जोडी पाहायला मिळते अशरफ खान तर नॉन स्ट्राईकला सौरव. अशरफ खान आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी सुनील नेपाळ. पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी काही समजू शकत नाही अशरफ. स्लोअर वन चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगते होते. अशरफ खान आपल्याला पहिल्या सीझन मध्ये ISPL मध्ये देखील पाहायला मिळाले होते. माजी मुंबई संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतोय सुनील फ्रेंड्स 11 संघासाठी. दोन निर्धाव चेंडू मात्र नक्की टाकलेले आहेत. पुढील चेंडू दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पाहायचंय पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय अशरफ. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना संघ
बिनगडी बाद. पहिलं षटक सुनील निर्मल याने हाताळलेलं आपल्या संघासाठी, फ्रेंड्स 11 संघासाठी. आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये सुनील याने. आणि दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं आणि त्यांनी 7 धावा देत आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 3 षटकांचा सामना बाकी आहे आणि त्या 3 षटकांमध्ये शिवम इलेव्हन रॉयल वॉरियर्स या संघाला 26 धावांची गरज असणार आहे. 3 षटका 26 धावा. पुढील षटक नानू उर्फ प्रथमेश. पहिला चेंडू चांगला वेगवान आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पहिल्या चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 धाव. काही शांतपूर्ण चाललेला खेळ. उंचावर गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. आणि 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू, पंचांचा निर्णय 2 धावा. 2 चेंडूंवर संघाची धावसंख्या झाली 10. 23 धावांची गरज आतापर्यंत. 16 चेंडू 23 धावा. चौथं षटक मार्गस्थ. पंचांचा निर्णय अरुंद चेंडू वाईट स्वैर चेंडू. अतिरिक्त चेंडूनी संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे ती 11 या धावसंख्येवर. आणि एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि तितका चांगला असा फटका अश्रफ यांच्या बॅटमधून निघाला आणि 6 धावा. एक खंड आणि संघाची धावसंख्या झाली 17 आणि संघाला आता विजयासाठी 16 धावांची गरज. सतरा धावा झाल्यात. शिवम इलेव्हन रॉयल वॉरियर्स संघ आतापर्यंत 17 धावा केल्या आहेत. गेल्या चेंडूवरती एक चांगला खणखणीचा षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता आणि त्याच पद्धतीने खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण आता असफल. आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण करताना दोन्ही फलंदाज एक धावेने समाधान मानताना आणि संघाची धावसंख्या झाली 18. पुढील 14 चेंडू 15 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. एक चेंडू वगळला तर आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी हातात आहेत प्रथमेश उर्फ नानू. आणखी एक खणखणीत आणि दणदणीत असा 2 धावा. खूप लांबवर मारलेला चेंडू पण घोषित क्षेत्र असल्यामुळे 2 धावा फक्त. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. शेवटचा चेंडू मार्गस्थ. ओव्हर झाली. आणखीन एक षटकार.
पुढील 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 6 धावा. सहा धावेंची गरज 12 चेंडूंमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कार्तिक नवले. बारा चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. बारा चेंडू 6 धावेंची गरज. गोलंदाज कार्तिक नवले. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. इथे मात्र धावाची संधी पाहायचंय. एक धाव पळून पूर्ण होते. पाहायचे फक्त 5 धावेंची गरज. सामना करेल अशरफ. आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत अशरफ यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा इथे वाईट चेंडू. अवांतर धाव. अवांतर धावेने धावफलक देखील पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 29 या धावसंख्येवरती. फक्त 4 धावेंची गरज रॉयल वॉरियर्स संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू हवेमध्ये. झेलबादची संधी आणि इथे झेल देखील ड्रॉप होतो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक होतंय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. आणि त्याचबरोबर आता याच्या पुढे लॉट्स पद्धतीने सामने आखण्यात येणार आहे. तरी शिवायू वॉरियर्स, अनसंग वॉरियर्स आणि ह्या सामन्यातून जो कोणी जिंकेल त्या संघाने लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि चिठ्ठी उचलायचं आहे. 3 चिठ्ठ्या असणार आहेत. पाहायचंय 2 धावेंची गरज अजूनही रॉयल वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. तिथे मात्र मिसफिल्ड होते आणि सामना इथे जिंकला जातोय. शिवांश 11 रॉयल वॉरियर्स संघ. चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय शिवांश रॉयल वॉरियर्स संघ. इथे पुढील सामन्यांचे ड्रॉ उडवले जातील. अनसंग वॉरियर्स शिवांश रॉयल्स वॉरियर. आणि तिसरा संघ शिवायू 11. या 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल आणि पाहायचे ड्रॉ मधून कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय पाहायचंय. आणि शिवायू वॉरियर्स हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि अनसंग वॉरियर्स विरुद्ध शिवम 11 रॉयल वॉरियर्स